नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो 2 मे 2025 रोजी संध्याकाळपासून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री त्या विभागाचे प्रमुख आदिती मॅडम तटकरे यांनी अधिकृत माहिती दिली। त्यांच्या ट्विटर हँडलवरती त्यांनी असं म्हटलं की 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होतील आणि त्या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक तालुक्यातील अनेक गावातील महिलांच्या अकाउंटला हे 1500 रुपये जमा सुद्धा झालेले आहेत। अनेक महिलांनी आपल्याशी त्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हे पैसे जमा झाल्याचे दिसून येत आहेत। परंतु तेवढ्याच संख्येने आपल्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये असे सुद्धा मेसेज आलेले आहेत की सर आम्हाला अद्याप पैसे आलेले नाहीत। नेमका हा प्रकार काय? जर आमच्या शेजारी एखादी महिला असेल तर तिच्या अकाउंटला पैसे आले, मग आम्हाला पैसे का आलेले नाही? किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप झाल्याचे आमच्या कानावरती आलेले आहेत, मग आमच्या जिल्ह्यातले पैसे अद्याप का वाटप झाले नाहीत? आम्ही या योजनेपासून वंचित तर झालेलो नाही, आम्ही या योजनेपासून बाद तर झालेलो नाही किंवा आम्हाला या योजनेपासून बाजूला तर सारलेलं नाही, असा अनेक महिलांच्या मनामध्ये शंका किंवा प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर त्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती वजा सूचना असणार आहे। ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासंदर्भात विभागाला आदेश दिला जातो, त्यावेळेस तो विभाग संबंधित तालुक्यातील संबंधित जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करतो। परंतु मित्रांनो, एका वेळेसच हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना डीबीटी ॲक्टिव्ह लिंक असलेल्या लाभार्थ्यांच्या अकाउंटला हे पैसे जातात, आधार बेस हे पैसे जातात। त्यामुळे आधारचं सर्व्हर खूप मदतीचं असतं, बँकेचं सर्व्हर खूप मदतीचं असतं, परंतु या दोन्ही गोष्टी एकाच वेळेत ताळमेळ बसत नाही। अशातच हे पैसे फेल जाण्याची शक्यता जास्त असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये हे पैसे टप्प्याटप्प्यात वितरण केले जातं। आता 2 मे पासून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत। 3 तारखेला काही लोकांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत। आता रविवार, सोमवार, मंगळवार येणार आहे आणि वर्किंग दिवस असल्यामुळे सर्रास सर्वच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही काळजी करायचं कारण नाही आहे, तुमचे हक्काचे पैसे आहेत। तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही संपूर्ण जे निकष राज्य सरकारने ठरवून दिलेले आहेत त्या निकषामध्ये जर बसत असाल तर तुम्ही या योजनेपासून बाद होण्याचा प्रश्नच नाही आहे। 100% हे पैसे तुमचे आहेत, तुम्हाला नक्की मिळणार आहेत। परंतु मित्रांनो, थोडासा काळ जाऊ शकतो, त्या वेळेची थोडीशी वाट बघणं खूप गरजेचं आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये संबंधित सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। परंतु मित्रांनो, तरीसुद्धा काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जर पैसे आलेले नाही किंवा जमा झाले नाही तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 2.5 लाखाचं उत्पन्न। त्याचबरोबर संबंधित कुटुंबामध्ये जर 4 चाकी गाडी असेल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती IT रिटर्न भरत असेल, असे जर निकष राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या बाबतीत लावला असेल तर नक्कीच तुम्हाला या योजनेपासून बाहेर ठेवलं जाणार आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाचा क्लू तुम्हाला देतोय, एक लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेचा सर्वात महत्त्वाचा एक नियम म्हणजे 2.5 लाखाचं उत्पन्न। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या अकाउंटला जर घरातील एखाद्या व्यक्तीने जास्त ट्रान्झॅक्शन जर केले, समजा सोनं गहाण ठेवलं किंवा तिच्या नावाने कर्ज जर घेतलं किंवा गुगल पे, फोनपे जास्त जर वापरला आणि जर त्याचा टर्नओव्हर जर त्या महिलेचा जास्त जर वाटला तर त्याची चौकशी जर झाली तर मात्र तुम्हाला या योजनेपासून बाजूला ठेवलं जाऊ शकतो। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती असणार आहे की जर समजा तुम्हाला या योजनेचा लाभ जर नियमाप्रमाणे जर घ्यायचा असेल तर तुम्हाला नियमात राहावं लागणार आहे। जर नियमाचं उल्लंघन जर झालं किंवा केलं तर नक्कीच तुम्हाला या योजनेपासून बाजूला ठेवलं जाणार आहे। अशा पद्धतीने ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे 1-2 दिवसामध्ये येतील आणि तरीसुद्धा पैसे जर आले नाही तर समजून जायचं तुम्ही या योजनेपासून बाद ठरलेले आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचे पैशांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।